येस नो? आणि तीच अवस्था आमच्या पिढीमध्ये बऱ्याच जणांची झाली. आणि आमच्या पिढीमध्ये बऱ्याच जणांची झाल्यानंतर आम्हाला त्यावेळेला सांगायला कोणी नव्हतं. हे ज्यावेळेला मला कळत होतं त्यावेळेला 2 शिक्षकांचा मुलगा म्हणून ती माझी जबाबदारी आली. वडील ज्या दिवशी गेले, मगाशी तुम्हाला म्हटलं मी की मी कोणतेही विधी केले नाहीत, कदाचित आमच्या संस्कृतीमध्ये किंवा धर्मामध्ये ते चालत नाही असं म्हणतात, माझ्याकडे चालतं. मग त्यावेळेला मला अब्बास म्हटलं तरी चालतं. कारण ह्याचं कारण असं की वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी फक्त एकच सांगितलं, जे वडील माझे वडिलांचं शरीर ठेवलं होतं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, मला हे मान्य नाही की कोणता तरी एक माणूस विधी सांगणार आणि मला ईश्वर गती प्राप्त होणार आणि मी देवाकडे व्यवस्थित जाणार. हड जाणार नाही पाहिजे तर थांबीन इकडेच. त्या बाबाचा मुलगा मी काय करणार, मी पण नाही जाऊ दे. शरीर फक्त नेऊन हे केलं, कारण त्यांनी मला सांगितलं होतं की ते सडतं. वडील गेल्यानंतर शरीर सडतं म्हणून ते शरीर जाळलं. परंतु त्या दिवशी मात्र एक ठरवलं, एक शरीर आणि 2 आत्मा, एक वडिलांचा आणि एक माझा, म्हणून नवीन काहीतरी करायला पाहिजे. म्हणून माइंड सॉफ्टवेअर, म्हणून हा प्रोग्राम, म्हणून तुमच्या समोर मी आज इकडे आहे. कारण पुढची पिढी म्हणजे भारत देश, आमची पिढी म्हणजे भारत देश नाही. आमची पिढी म्हणजे पास्ट टेन्स, भूतकाळ, भूत गाडायची असतात, वर्तमानात जगायचं असतं आणि तुमचं भविष्य तयार करायचं असतं. म्हणून वर्तमानात जगतो आणि नवीन गोष्टी तुम्हाला देतो. पण तुमच्यासारखी अनेक मुलं आज माझ्याकडे आहेत. नुसती 61 मुलांना दत्तक घेतले असं नाहीये. आता जे शूटिंग करतायत ते दोघं, इतर अशी असंख्य मुलं जी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे उद्योगधंदे करतायत, वेगवेगळ्या उद्योगधंद्यात पुढे आहेत, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा आहे. ती प्रत्येक मुलं माझ्याशी जोडलेली आहेत, कारण त्यांना यशस्वी व्हायचंय आणि त्यांना कळतं की हा टकलू वेगळा डोकं चालवतो आणि माझा अनुभव त्यांना मिळतो. कारण 25 वर्षाच्या मुलाला जर माझ्या 49 वर्षाच्या माणसाचा अनुभव मिळाला तर अनुभव मात्र 74 वर्षाचा, 73 वर्षाचा होतो. आणि 24 वर्षाचा मुलगा हा फक्त 24 वर्षाचा राहतो, पण 74 वर्षाचा अनुभव घेऊन तो यशस्वी होऊ शकतो. हे मला द्यायचं असतं, म्हणून मी तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ज्या दिवशी याल ना त्या दिवशी माझी जबाबदारी. खरं तर तुमच्याकरता एक शिबिर पण माझं असतं, जे मे महिन्याच्या सुट्टीत असतं. मार्च नंतर 10वीच्या मुलांकरता मार्च एंडला, 10वी आणि 12वीच्या मुलांकरता, बाकी मुलांकरता एप्रिल एंडला असं एक शिबिर असतं. त्या 4 दिवसाच्या शिबिरात मला फक्त एवढंच द्यायचं असतं की पुढचं जीवन मला कसं जगायचं हे कळलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे, बस. आणि धमाल करायची. धमाल करायची म्हणजे काय करायचं, परत वाईट परिस्थिती, सकाळी उठायचं, सकाळी 6 वाजता उठायचं. 6 वाजता, कारण सूर्योदयापूर्वी प्रत्येक माणसाने उठलं पाहिजे असा माझा काय प्रत्येकाचा कटाक्ष असायला हवा. या जगातले सगळे प्राणी सूर्योदयापूर्वी उठतात. 2च प्राणी उठत नाहीत, एक माणूस आणि दुसरा वटवाघूळ, जो उलटा असतो. 2च प्राणी. माणूस हा आळशी आणि वटवाघूळ रात्रभर काम करतो म्हणून तो झोपतो. आपल्याकडे नाईट शिफ्टला असलेली माणसांचं मी नाही सांगत, ती वटवाघूळ आहेत असं माझं म्हणणं नाही. तुम्हाला आधीच जायला सांगितलेलं ना रे. तीन गेले आणि 2 आले. 2 आपलेच आहेत, 3 मगाशी आपल्या बाहेरचे गेले. हा, त्यामुळे का करा तर तब्येत तुमची चांगली राहायची असेल. माझं वय 49 वर्ष, माझा अभिमान म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. पण कोणी सांगावं माझं वय 49 वाटतं का? थोडस पोट आलंय म्हणून फक्त थोडस जरा जास्त वाटतंय. पण अजूनही माझा मुलगा त्याच्या मैत्रिणीची ओळख माझ्याशी करताना घाबरतो. काय हे विचारू नका, हसलात त्याच्यावरून कळलं की नाही. काय मुलांना मैत्रिणीची ओळख करून द्या माझ्याशी, नाही म्हणतात, नाही, घाबरतो. पण त्याचप्रमाणे मी पण माझ्या मैत्रिणीची ओळख करून करताना त्याला घाबरतो, आणि तो पण तसाच आहे. हे जे गिव्ह अँड टेक आहे ना, ते जबरदस्त आहे. एवढं फिट राहता येतं ह्याचं कारण असं, मगाशी जसं मी सांगितलं, फ्रेश राहून काही झालं तरी 5:30 वाजता उठता येतं. माझ्या वडिलांनी मला शिकवलं आणि वडिलांनी मला सांगितलं की काही झालं तरी उठावं लागतं. दुसरी एक गोष्ट होती की मी खूप चांगलं बोलतो, मला खूप चांगलं येतं, खूप चांगल्या गोष्टी आहेत. पण त्यावेळेला वडिलांनी मला एवढंच सांगितलं की तुला असं वाटत असेल की तुझ्यामुळे बरंच अडेल, तुझ्यामुळे या जगात बरंच अडेल, तुझ्यामुळे तुझ्या मुलाचं अडेल, तुझ्या बायकोचं अडेल, तुझ्या घरातल्या लोकांचं अडेल. असं काय होत नाही.
वडिलांना गुरु का मानतो आणि ते का हे करतो आणि तुम्हाला का सांगतो असं काय होत नाही. ह्या जगातला एक नियम लक्षात ठेव, एक हिजडा आला नाही म्हणून बाजार भरायचा थांबत नाही काय. त्यामुळे तुझी किंमत तेवढीच असते. मी असा खाली असते बाबा. हे जे सत्य आहे ना, हे तुम्हाला उमगलं की तुम्हाला नवीन नवीन शोध घ्यायची प्रवृत्ती जागृत होते. ती जी नवीन नवीन शोध घ्यायची प्रवृत्तीची जागृत होते ते तुमच्यातून प्रत्येक मुलाशी बोलताना, प्रत्येकाला हे करताना. तिचा काही चष्मा हल्ला काय? चष्म्याचं काय झालं? आता कसा ते तिला दिसते ना, अशी अशी बघते. हा महत्वाचा मुद्दा आहे. नाव काय तुझं? राशीद. आडनाव काय? नाईक. गाव कोणतं रे? वाट लावली सावंतवाडी. कोकणातली मुलं म्हटल्यानंतर का असं वागतात मला कळलेलं नाही अजूनपर्यंत. का प्रेरणा पण सावंतवाडीची? हा महत्वाचा मुद्दा की काही झालं तरी तुम्ही व्यवस्थित वेळेवर उठा. तुमची तब्येत, सगळ्या गोष्टी, पचनक्रिया, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत जाणार. आजपासून तुम्ही माझा ऐकायला सुरुवात करणार? नक्की? निश्चित?